रविवारची यावल शहरात दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित विशेष चर्चासत्र संदर्भातील महत्त्वाची बातमी। यावल शहरातील काही नागरिकांना बोलवून आणि काही जाणकारांना बोलवून दैनिक दिव्य मराठीच्या वतीने एक चर्चासत्र दिव्य मराठीचे संपादक दीपकजी पटवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले। या चर्चासत्रामध्ये विशेष उपस्थिती दैनिक दिव्य मराठीचे ब्युरो चीफ विकास पाटील यांची होती। तसेच या चर्चासत्रामध्ये शहरातील समस्याविषयी माहिती जाणून घेण्यात आली। या दिव्य मराठीच्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये उद्योजक मनीष चौधरी, शेतकरी प्रमोद भाऊ नेमाळे, माजी प्राचार्य डॉक्टर FM महाजन, त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश अस्वार, डॉक्टर सतीश यावलकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सलील महाजन, सादिक खान सर, तसेच नितीन महाजन, रवींद्र बाऊसकर, तसेच माजी मुख्याध्यापक सुधाकर बाऊसकर सर, सचिन मिस्त्री, माजी प्राचार्य किरण दुसाने सर, माजी मुख्याध्यापक सुधाकर फेगडे, ॲडव्होकेट SG कवडीवाले, शकील खान जनाब, त्याचप्रमाणे व्यावसायिक सतीश बळगुजर, माजी प्राचार्य तथा लेखक रहीम रजा सर सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तर महिला भगिनींच्या समस्या मांडण्यासाठी निलिमा नेवे यांची उपस्थिती होती। तेव्हा दैनिक दिव्य मराठीच्या वतीने शहरातील या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून काय काय समस्या आहेत या जाणून घेण्यात आल्या आणि आगामी काळात शहराला काय अपेक्षित आहे हे सुद्धा जाणून घेण्यात आले। तेव्हा बघूया कशा पद्धतीने दैनिक दिव्य मराठीच्या वतीने घेण्यात आलेला हा चर्चासत्र यावल शहरात संपन्न झाला। आणि समोर मतदार बसलेले असतात त्यांना ते सांगत असतात की आम्ही असं करणार आहोत, विरोधकांनी असा वाटला केला, आम्ही मात्र असं करणार आहोत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सातत्याने बोलत आहोत की जो मतदार त्याच्यासाठी इलेक्शन त्याला प्रतिनिधी स्वतःला निवडायचे आहे, स्वतःची त्याचं म्हणणं कुठेच येते नाही। सगळं जे काही आहे ते निवडणुकीला उभे असलेले पक्ष, निवडणुकीला उभे असलेले उमेदवार हे सांगत असतात, हे झोपत असतात आम्ही ते करू ते करू ते करू। पण काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय गरज आहे बाबा, तुम्हाला काय गरज आहे, तुमच्या काय अपेक्षा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून, याची भाषी चर्चा किंवा याची भाषी बदल कोणी घेतली। म्हणून आता आम्ही असं ठरवलेलं आहे की याच्या वर्धापनाच्या जोडीमध्ये आम्ही या 8ही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीची चर्चासत्र घेतो आहोत। एकूण उद्देश आमचा काय आहे की आता तुम्ही बघितलं असेल सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना आता भुसावळात असं चर्चा झाली, भुसावळमध्ये सुद्धा आम्ही सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना बोलवलं, महिला मोठ्या संख्येमध्ये 7 महिला होत्या आणि आमचा प्रयत्न त्यातून असा आहे की प्रत्येक क्षेत्राच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काही अपेक्षा असतात। म्हणजे एखाद्या शिक्षण क्षेत्रात काम करणारा माणूस असेल, एखादी शिक्षण संस्था असेल, त्याच्या काही अपेक्षा असतात। त्याचे तो विद्यार्थ्यांना निवडून बघत असतो, विद्यार्थ्यांना खेळायला मैदान नसणं, नगरपालिकेच्याकडून काही सुविधा मिळत नाही, नगरपालिकेचं वाचनालय असतं ते बंद झालेलं असतं, आरोग्याचा प्रश्न असेल तर नगरपालिकेचं काही आरोग्य केंद्र असेल किंवा दवाखाना असेल तो कसा तो बंद पडलेला असतो किंवा चालू असेल तर तिथे अशा अनेक समस्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना अनुभवायला येत असतात। कोणत्याही नगरपालिकेचं काम एकदम खराब आहे ते कोणत्याच कामाकडे लक्ष नाही, डेली मार्केटकडे लक्ष नाही, आठवडा बाजाराकडे लक्ष नाही आहे, बाजारामध्ये कोणताही जोडगाडीवाला कुठे उभा राहायला पाहिजे त्याची लाईन नाही आहे दिवा, तो कुठेही येतो कुठेही गाडी लावतो आणि ज्याचे दुकान आहे तो त्याचं दुकान सोडून 10 फूट रोडमध्ये 5 फूट त्याचा सामान आणतो, त्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही आहे। तो 5 फूट पुढे आणतो आणि त्याच्या पुढे तो फॅक्टरीवाला घ्यायला येणारा तो त्याच्या पुढे फॅक्टरी लावतो, म्हणजे 20 फुटाचा रस्ता आहे तो 5 फूट राहतो। मोटरसायकल चालवताना इतकी अडचणी होतात गावात की तुम्ही तरी एक राऊंड मारलं तुम्हाला ते कळेल की यावलमधून जाताना काय परिस्थिती आहे आणि पोलीस स्टेशनही त्याच्याकडे लक्ष देत नाही, नगरपालिकाही त्याच्याकडे लक्ष देत नाही, ही फार मोठी समस्या यावलमध्ये। संध्याकाळी काढायचं म्हणजे अक्षरशः रस्त्यामध्ये 4-4, 5-5 फुटाचं अतिक्रमण, गटरीच्या बाहेर कोणाचे अतिक्रमण बसू नये। तुला धंदा करायचा आहे तुझ्या सिटी सर्कलमध्ये कर, बाहेर काहीही लावू नको। नगरपालिकेने सरळ तो सामान जमा करावा आणि त्याच्याकडून दंड वसूल करावा, त्याच्याशिवाय हे बंद होणार आम्ही आणि सांगू देणार नाही व्यापारी अध्यक्षाला, बिलकुल कारवाई करावी, धडक कारवाई, त्याच्याशिवाय यावर मोकळं श्वास कायम राहणार आहे। बऱ्याचदा आम्हाला अनुभव येतो, दुकानात माणूस येतो, गाडी लावतो,
काय मारेल त्याच्यामध्ये तुमच्याकडे येता येत नाही हो. गाडी लावायला जागा नाही. मग हे आहे ना म्हणजे यावलमध्ये म्हणतात लोक सगळे यावलमधून जर गाडी एखादा पास घेऊन गेला तिकडे RTOने त्याला तिकडे लायसन द्यावं. ही परिस्थिती आहे. तळागाळातले विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेतात. श्रीमंताचे मुलं मुलीचे नाही. मग गरिबाचे मुलं ज्या ठिकाणी प्रवेश घेतात तर त्यांच्यासाठी नगरपालिकेचं आरोग्याची तिथे व्यवस्था चांगली सुव्यवस्थित पाहिजे, उतार्या पाहिजे, संडास पाहिजे, त्यांच्यासाठी पुस्तकांची व्यवस्था पाहिजे, कपडे. तर आम्ही शिक्षक लोक आतापर्यंत देतच आलो त्यांना. 30 वर्षामध्ये जवळजवळ 5 ते 7 लाख रुपयाचे कपडे आणि पुस्तके आम्ही वाटले असतील. आमचे हेडमास्टर बसले इथे, मी रिटायर झाल्यानंतर झाले हेडमास्टर. तर आणि अशा शाळेचे आता नगरपालिका संचलित असल्यामुळे जे नगरसेवक निवडून येतात त्यातला चेअरमन त्या ठिकाणी असतो. आणि जो अंके बहादूर आहे, तो दारू विकतो आहे, त्याला बोलायचं ज्ञान नाही, समाजामध्ये वावरता येत नाही, असा आमचा चेअरमन होऊन त्या ठिकाणी आहे. असा चेअरमन होऊन त्या ठिकाणी आहे. आणि तो MA-BEd मास्टरला 2 गोष्टी ज्ञानाच्या शिकवतो. तर हा असं कुठेतरी आता हा राज्यस्तरीय समजा वरचा प्रश्न आहे. कुठेतरी एज्युकेटेड चेअरमन नगरपालिका संचलित आहे ना, तर कुठेतरी तुम्ही अशी अट त्याच्यामध्ये पाहिजे की बुवा शिक्षक याच्यातून आला पाहिजे, वकिलातून तो आला पाहिजे, डॉक्टरमधून तो आला पाहिजे, की तो त्याचा चेअरमन होईल, तो शालेय समितीचा अध्यक्ष होईल. अध्यक्षता अशी येतात की त्यांना यावर चतुर्सीमा माहिती नाही, असे अध्यक्ष येतात. शिक्षणाचा पत्ता नाही, कारण लोकशाही आहे. याच्यामध्ये कसा उमेदवार निवडून द्यायचा तो. आणि हे करीत असताना त्या शिक्षकाची जी गळचेपी होते त्याचा मान तर नाहीच, त्याला अपमानास्पद वागणूक देऊन त्याचा खच्चीकरण केलं जात आहे सानेगुरुजी हायस्कूलमध्ये. कारण जर वेल एज्युकेटेड चेअरमन असला, वेल एज्युकेटेड अध्यक्ष असला तर तो त्याच्याशी त्या भाषेमध्ये बोलू शकतो की सर या ठिकाणी या प्रकारचं टीचिंग व्हायला पाहिजे होतं, हे झालेलं नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायला हवी आहे. पण ज्याला इम्प्लिमेंट आणि इम्प्लिमेंट मधला अर्थ समजत नाही असा आमचा चेअरमन त्या ठिकाणी येतो. आणि भर शिक्षकांमध्ये तो म्हणतो उभे राहा, माझ्यावरचा पाणी आधी कारण स्पष्ट वक्ता होतो. माझा आवाज 10 खोल्यांच्या बाहेर जाणारा आवाज होता, त्याच्यामुळे आपलंच त्यांचं कधी जमलं नाही या लोकांचं. तर अशी ही नगरपालिकेची शाळा इतर शाळेच्या मानाने टिकेल का? कितीही प्रयत्न केले शिक्षकांनी, कितीही रक्त जाळलं तरी हे टिकणार. म्हणून महत्वाचं असं आहे की त्या ठिकाणी येणारा व्यक्ती ही वेल एज्युकेटेडच असली पाहिजे. यांनी जी रस्त्याची आणि क्राउडेड एरियाची जी गर्दीच्या रस्त्याची जी समस्या मांडलेली आहे, यांनी सांगितलं की तुम्हाला समोर अतिक्रमण वगैरे होतात, जेणेकरून की रस्ता जो आधीच अरुंद आहे, यावर जुनं शहर आहे, वेल सेटल्ड असं नाही आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नवीन त्याच्यामध्ये रस्ते वगैरे करून जसे ते नवीन शहराचं निर्माण केलं जातं तशा प्रकारचं नाही आहे, जुनं ऐतिहासिक शहर. त्यामुळे मुळात गल्ल्या अरुंद आहे, रस्ते अरुंद आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की मग हे अतिक्रमण वगैरे होतं, लोक नवीन दुकानं घेऊन बसतात, ते आणखी जास्तीत जास्त अरुंद होत जातात. त्याच्यामध्ये भर पडते व्यवहार चालणाऱ्या गुरांची. तिथे रस्त्यामध्ये गुरं येत असतात, गुरं रस्त्यामध्ये बसून राहतात. नितीन दादांच्या मेडिकल स्टोअर समोर तर अनेक गुरं बसलेले असतात. तुम्ही हाक मारून धरून जाता ते गुरं वाजवत नको. गुरं कोणाची आहेत? कोणीतरी तर त्याला मालक असलाच पाहिजे, बरोबर. मग जर नगरपालिकेने या गुरांची व्यवस्था लावली, पूर्वी मी असं ऐकलेलं होतं की कोंडवाडे होते आपल्या गावाला, कोंडवाडा होता. कोंडवाडा ही संकल्पना आहे का? तर मला वाटतं कोंडवाडाच नाही आम्हाला. कोंडवाडा ही जी संकल्पना ही जर पुन्हा नगरपालिकेने आणली, जे बेवारस गुरं फिरतायत ती क्षणभर आपण बेवारस म्हणूया, त्यांना कोणतरी मालक आहेत पण ते रस्त्यात फिरतायत म्हणून त्यांना आपण बेवारस म्हणतोय. त्या बेवारस गुरांना जर पकडून त्यांनी नेलं आणि एका दिवसासाठी 500 रुपये दंड ठेवला त्या मालकाला,
तर तो दुसऱ्या दिवशी पावती फाडली पाहिजे, पण 500 रुपये दंडाची पावती नगरपालिकेमध्ये फाडली पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी त्या जनावरांना त्याच्या मुलांना रस्त्यावर आणला. सांगितलं सरांनी त्यांच्या हायस्कूल सांगितलं, नितीन भाऊनी व्यापाऱ्यांचं सांगितलं आणि हे सर्व वास्तवता आहे. आता ही वास्तवता मांडायची कुठे हा विषय होता. माझ्यासारखा बऱ्याच वेळा विचार करतो की काय करायचं. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा होतात, नगरपालिकेत कोणती सभा होते हे मला माहिती नाही. कधीही समाजाचं इन्व्हॉल्वमेंट आहे अशी एकही सभा नगरपालिकेची झालेली नाही. माझी पहिली अपेक्षा अशी आहे की एखादी सार्वजनिक सभा अशी व्हावी की ज्यात सर्व बुद्धिजीवी लोकांना आमंत्रित करण्यात यावं, तिथे नगरसेवक असावे, तिथे सीओ असावे आणि प्रत्येकाला तिथे बोलण्याचा अधिकार द्यावा. जसं आता शेखर भाऊंनी अतिशय हुशारीने या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे. मी अतिशय चॅट झालो की शेखर भाऊची बुद्धी माझ्यापेक्षा नक्की जास्त आहे. सर्व क्षेत्रातले लोक या ठिकाणी प्रेम त्यांनी बोलवलेले आहे. कुठलाही आमचा राजकारणाशी संबंध नाही. आम्ही विचार करतोय की राजकारणात यावं का नाही यावं. मी आता 2 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि मी आज विरानगरमध्ये राहतो. साहेब 1 वर्षापासून रस्ता नाही विरानगरला. 20 ते 25,000 लोक या वस्तीत राहतात. रस्ता नाही, लाज वाटते. पाहुणा जर आला तर रोडवर घालवावं लागते. सध्या रस्ता नाही. काय त्यांचे न्यायप्रविष्ट बाबी आम्हाला माहिती नाही, त्यात जायचं नाही, आपल्याला कोणावर टीका करायची नाही. परंतु एवढी शोकांतिका की ज्या ठिकाणी एवढे शिक्षित लोक राहतात, एवढं वर्ष मिळाले, स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले, तुम्हाला एवढे अनुदान मिळतात, एवढे पैसे मिळतात, काय करतात तुम्ही? समाजाचा कोणीही विचार करत नाही. स्वतःच्या उन्नतीचा विचार फक्त केला जातो आणि असे नगरसेवक निवडून येतात. फक्त मणी आणि मणी, पैशावर हे लोक चालतात. परंतु मला हे वाटतं की परिवर्तन हे शक्य आहे. एकटा अण्णा हजारे सर्वांना घाबरू शकतो. मंत्रालयातले लोक त्यांच्या घरी जातात. तशा प्रकारचा कुठेतरी अण्णा हजारे तयार व्हावा आणि यावलच्या विकासासाठी त्याने हातभार व्हावा असं मला वाटतं. कारण यावलसाठी असं कुणी नाही हो. आता शेतकरी असतील त्यांच्या समस्या वेगळे, व्यापारी असतील त्यांच्या समस्या वेगळे, शिक्षण क्षेत्र असेल त्यांच्या समस्या वेगळे, सर्वांच्या समस्या वेगळे. नगरपालिकेत कोणत्याही समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. माझा स्वतःचा विषय, मी एक 15 दिवसापूर्वी नगरपालिकेत गेलो. त्यांनी मला बसवलं, सर तुम्ही कधी येत नाही. नमस्कार नमस्कार. ठीक आहे नमस्कार. म्हटलं मी तुमचं बिल पेड करायला आलो, मी चेक देतो आहे. फक्त माझी एक रास्त अपेक्षा की माझ्या दाराजवळ ती गटार आहे, ती गटार नेहमी भरलेली असते, ती साफ करावं. सर 2 दिवसात होते. 1 महिना झाला, मी त्यांना फोन केला, फोन सुद्धा अटेंड करत नाही. मी तिथे नंतर गेलो नाही. मलाही लाज वाटायला लागली की काय लोक यांच्या शब्दाची किंमत आहे की नाही. कारण आम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला शब्द दिला तो शब्द पूर्णता करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही फॉलोअप घेतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. मात्र मला वाटतं या ठिकाणी अशा प्रकारचे लोक जर यावल नगरीचा कारभार पाहत असतील, असे कर्मचारी जर यावल नगरीमध्ये असेल तर अशा शहराचा कदापिही विकास होणार नाही. यावल गाव एक व्यास नगरी म्हणून ओळखलं जातं, व्यासांचं गाव म्हणून ओळखलं जातं. बऱ्याच लोकांनी त्याला ओळख दिली आणि ओळखीच्या साह्याने यावल बऱ्याचशा प्रसिद्ध झालं. केळ्याच्या बाबतीत यावल नंबर 1 आहे. मला वाटतं सर जळगाव जिल्ह्यामध्ये 3 गावं, यावल, चोपडा आणि रावल, हे 3 गावं केळ्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. आणि या केळ्याच्या बाबतीत जर प्रसिद्ध असेल तर व्यापारी क्षेत्रात फार उन्नती होणे आवश्यक आहे. परंतु कोण्याही नेत्याने, कोणीही आमदार असो, नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, आजपर्यंत कोणीही यावल नगरीची दखल घेतलेली नाही. फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही जगतोय पण आम्हाला आमच्या हक्काने जगता येत नाही. आम्ही वावरतोय परंतु आम्हाला स्वतंत्र श्वास घेता येत नाही. मी 3 वर्षापासून एक समस्या मांडली, प्रत्येकाच्या लक्षात आणून देतो. आमच्या विरानगरला पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा कधी होईल याची वेळ कधीही निश्चित झाली नाही. मी 10 वेळा नगराध्यक्षाला बोललो, सीओला बोललो, सर आम्ही वेळ निश्चित सांगू शकत नाही. आमच्या महिला मंडळ, आम्ही तर निघून जातो, महिला मंडळ ज्या दिवशी पाण्याचा दिवस असेल त्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कुठे पोहोचू शकतो. किती शोभाटिका साहेब, हुकूमशाही आहे. म्हणजे अशा प्रकारचे नगरसेवक, अशा प्रकारचे नगराध्यक्ष, अशा प्रकारचे राज्यकर्ते जर असेल तर या ठिकाणी लोकांनी कोणाकडे या ठिकाणी आपली मागणी मागतो. आपण खरोखर हा उपक्रम घेतला, आम्हाला 2 शब्द बोलता येत आहे. मला भीती वाटते की आपण बोलताना आपण 1-2 शब्द जास्त बोललो तर कोणाला तरी वाईट वाटेल, वाईट वाटू शकतं. कारण या ठिकाणी हे वाईट वाटू नये म्हणून आम्ही बऱ्याच वेळा सावधगिरी बाळगतो. जोपर्यंत मी चेअरवर होतो तोपर्यंत मला बोलायला भीती वाटत होती. आता मी चेअरच्या खाली आलोय, त्यामुळे मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मला माझ्या बुद्धीचा वापर करून काहीतरी बोलता येईल, काहीतरी सांगता येईल, कोणाकडे तरी जाता येईल. परंतु आजपर्यंत यावल नगरीच्या नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवक म्हणा यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. सर्वात महत्त्वाचा रस्त्याचा प्रश्न आहे. मी ज्यावेळेस यावल गावामध्ये 5वी पासून यायचो त्यावेळी यावलची बस यावल गावातून भुसावळला जायची, यावल गावातून भुसावळला जायची. आज यावल गावातून साधी लहानशी 4 व्हीलर सुद्धा निघू शकतो. फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे सर. मी सांगितलं, शेखर भाऊने सांगितलं की तुम्ही एक चक्कर फक्त इथून तर गेटपर्यंत मारा, या बोरॉल गेटपर्यंत. तुम्हाला लक्षात येईल कोणीही नाही. पोलीस निरीक्षक असतील किंवा तहसीलदार असतील सर्व डोळे लावून असतात.
अतिक्रमण काढलं जातं, तात्पुरतं काढलं जातं, लगेच हप्ते चालू होतात, हप्ते सुरू झाले की सर्व काही बंद पडतं. अशा प्रकारचा हा कारभार चालू आहे. सुस्त सरकार आणि सुस्त प्रशासन अशाच प्रकारचा उल्लेख मी करेल. या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सब फैसिलिटी हमारे पास में अभी जो नई फैसिलिटी जो है न्यू इंडियन पॉलिसी के हिसाब से वो अब धीरे धीरे होने वाली है. लेकिन दूसरी समस्या जो मैं बोलने वाला हूँ, मैंने पहले शेखर भाई को बोला कि राजकारण का कार्यक्रम हम लोग नहीं आए, इसलिए कि वो उसका तो जीरो है और वो राजकारण में ऐसे उसमें पहले डालना नहीं चाहते, इतना गंदा है. तो वही सुधार करना अपेक्षित है इन लोगों का. हाँ, दो तीन चीज़ें मैं बोलूँगा. एक तो ओपन स्पेस के बाद नगर आने का इलेक्शन है, इसलिए अपने जो शहर में लोग ओपन स्पेस रहते हैं नए प्लॉट्स में, ये नगर से लोग क्या करते हैं कि अपने अपने जो नज़दीक के लोग रहते हैं, जो संस्था रहती है, एक तो संस्था तैयार कर लेते हैं और वाटर का जो मामला है, वाटर है गलत संचालन रहती है गवर्नमेंट, उनके बहुत सारे शर्तें रहती है कि इतने पॉपुलेशन में इतना एक वाटर रहेगा. वो हिसाब से हमारा जो पॉपुलेशन आपने बताया 40,000, वो हिसाब से यहाँ वाटर ग्रांटेड 2 ही है, 2 है चिरवाल की 3 है. तो उसके हिसाब से हमारा एक वाटर अच्छा होना चाहिए जिसमें सब उसका हर टाइप के जनरल नॉलेज की, धार्मिक, अंग्रेजी की, हर भाषा की सब होना चाहिए. और नगर पालिका का जो वार्षिक बजट रहता है मेरा ख्याल है क्षेत्रातलं आहे. 2003 साली इथे एक शाळा फक्त महत्त्वाची, बाकीच्या प्राथमिक शाळा खाजगी आहेत किंवा जिल्हावरील. 6 शाळा जिल्हावरील आपल्या गावामध्ये आहेत. पैकी 3 शाळा हुकुमाची. 2003 साली सर्व शिक्षा अभियानांतर्गत आम्ही एका शाळेसाठी बांधकामासाठी बिल्डिंगसाठी अनुदान मंजूर केलेलं आहे. तो शाळेपर्यंत पोहोचल्यानंतर काय झालं, त्या जागेवर दिसल्या. आता इथे नगरसेवकांचा या मोठोवाल्यांचा कर्तव्य असं नाही, ते कर्तव्य म्हणजे येणे दुसरी जागा आहे. आज 18 वर्ष झाले नंतर ते पास केलं ना, सवय लागली ना, त्यांना हे माहिती आहे की बाबा फक्त ॲडमिशन घ्यायची, कुठे तरी नगरसेवकाला पकडायचं, टीचर लोकांना सांगायचं, प्रेशराईज करायचं, पास व्हायचं. त्यामुळे पूर्ण सिस्टम केलेली होते. चांगले लोक इथं आपल्याला थांबत नाही आहे. जे काही ऑफिसेस आहेत मॅक्सिमम लोक घुसवत जातात, त्यामुळे व्यवसाय एकदम सहज वाढतो. ते सुद्धा तुम्ही प्रकाशाने बरोबर प्रयत्न केला. सतीश पवारांनी जे सांगितलं तोच मुद्दा मला सांगायचा होता की 50 वर्षापूर्वी कदाचित यावल, रावेर, चोपडा किंवा इतर गावं एकाच लेवलला असतील, पण आज आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की यावल बरंच मागे पडले. त्याच्या मागचं मुख्य एक असं आहे की जे यावलला जो नोकर वर्ग येतो, जो इथे पगार कमवतो, इथून उत्पन्न घेतो, पण हे म्हणाले तसं त्याचा खर्च सगळा बाहेर होतो. जसं आपण देश पातळीवर म्हणतो की आपल्या देशात जो पैसा कमवला आहे त्याचा लाभ आपल्याच देशाला व्हायला पाहिजे, तसं गाव पातळीवरही हे व्हायला पाहिजे. तर याच्या मागे बरेचसे काही कारणे आहेत, पण एक जे कारण माझ्या लक्षात आलं ते असं आहे की इथे रिक्रिएशनला काही वाव नाही आहे. म्हणजे जे लोक इथे राहायला नाराजी असतात ते बऱ्याचशा कारणांपैकी एक कारण असतं की नंतर विरंगुळा म्हणून इथे काहीच नाही आहे. तर ते मला वाटतं नगरपालिकेला करणं सहज शक्य आहे. जरी मूलभूत गरजा आपल्या पूर्ण होत नसल्या तरी ही पण एक गरज आहे असं बघून या दृष्टीने काही प्रयत्न करावे. कोणाला कोण दाखवतो त्यांना एक कंपल्सरी हजेरी रजिस्टर ठेवायला पाहिजे की तुम्ही वर्षातून 6 महिन्यातून एका कोणत्या घराला व्हिजिट दिली, त्याच्या काय समस्या आहेत त्याची नोंद त्यामध्ये घेतली, त्या समस्येचं काय निराकरण केलं हे त्याची नोंद त्या हजेरी रजिस्टरमध्ये घेतली. आणि असं हजेरी रजिस्टर जो कोणी मेंटेन करणार नाही त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे, असं कंपल्शन काहीतरी नगर लोकप्रतिनिधींवर आणलं पाहिजे. आता ते आता आमच्या वार्डाला 5 वर्ष आता संपत आले, पण एकदा देखील त्या प्रतिनिधीने नगरसेवकाने आमच्या घरासमोर आलेल्या नाही काय समस्या काय नाही, कुठल्याही वार्डाला कुठल्याही घराला भेट दिली. तर असं हे कंपल्शन जर त्यांना ठेवलं, त्यांना कामाला लावलं तर काहीतरी जण ते काम करतील. त्याचा फक्त नगर परिषदेच्या मिटिंग अटेंड करायच्या, हप्ते खायचे त्यांनी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आणि स्वतःचा विकास करायचा. तर असं जर काही थांबलं आणि असं राजवेश मेंटेन करायला तर काहीतरी लोकप्रतिनिधी कामाला लागतील. तर दुसरी गोष्ट हे आठवडे बाजार इथे जी घाण होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तर ती घाण जर थांबायची असेल तर तिथे चांगलं कंपाऊंड बांधून द्यायला पाहिजे, म्हणजे कुणी तिथे घाण करायला जाणार. त्याला शुक्रवारी बाजार असताना शुक्रवारी सकाळच्या आवडतात आणि तिथे टाकून तिथे दुकान म्हणतात, तर ते एक होणार.
त्याच्या पुढचे वर्षसुद्धा शेतीसाठी वीज बिल माफ झालं पाहिजे. जसं हे उत्तर प्रदेशमध्ये सर्वांना वीज बिल माफ आहे, घरांना देखील माफ आहे, तसं हे घरांना नाही दिलं, शेतीसाठी तरी वीज बिल माफ करा. आणि हे पुढचं एक आम्ही सांगतो की हे आमदार खासदार त्यांना जे पेन्शन मिळतं हे बंद झालं पाहिजे. आणि तो पैसा इकडे जनतेच्या विकासासाठी वापरला